विचारले जात आहेत की जेव्हा आपण पूजा करायला बसतो किंवा नामस्मरणाला बसतो, देवाऱ्यासमोर असेल, स्वामींसमोर असेल, त्यावेळेला आपल्याला झोप येते, जांभाळ्या येतात, खोकला, आळस येतो, असं शिंका वगैरे किंवा डोळ्यात पाणी येतं. तर हे सगळं असं का होतं, ह्यातलं काय शुभ आणि काय अशुभ या संदर्भात आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता आपण पूजा करताना डोळ्यात पाणी का येतं याचं उत्तर पाहूया. बघा मित्रांनो, जेव्हा आपण पूजा करायला बसतो, देवासमोर असेल किंवा स्वामींसमोर असेल, त्यावेळा जेव्हा आपण मनापासून पूजा करतो, अगदी अंतरात्म्यापासून आपण स्वामींची भक्ती करत असतो, त्यावेळी काय होतं की हळूहळू आपला जो काही अहंकार आहे, आपला जो काही मीपणा आहे, हा सगळा गळून जातो. स्वामी आणि आपण एकरूप होतो. आपल्या मनातून ही भावना असते की बस स्वामींशिवाय आता काहीच नाही, स्वामीच माझे तारणहार, स्वामींचेच चरण. आणि ज्यावेळी असा आपण स्वामींशी एकरूप होतो, त्याच वेळी आपल्या डोळ्यातून हे अश्रू येतात. तर हे अश्रू येणे ह्याचाच अर्थ की आपली जी काही पूजा, आपली जी काही भक्ती आहे ती देवापर्यंत पोहोचलेली आहे, ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे, ही त्याची पोच पावती असते. तर अशा प्रकारे पूजा करताना, नामस्मरण करताना असेल, डोळ्यात पाणी येणे हे एक शुभ लक्षण मानलं जातं. आता आपण पूजा करताना किंवा नामस्मरण करताना जांभाळ्या येणे, झोप येणे, आळस येणे, खोकला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का होतात हे पाहूया. तर सगळ्यात पहिले एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. बघा, आजपर्यंत आपण जे काही वागतो, बोलतो, बघतो किंवा जी काही कर्म करत असतो, जे काही षडरिपू असतात, जसं की राग, मोह, मत्सर, ज्या काही वाईट आठवणी, दुःखद, कडू आठवणी असतात, ह्या सगळ्या गोष्टींच्या परिणामाने आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या आत्म्यावर एक नकारात्मकतेचा काळा थर साचत जातो. या नकारात्मकतेची एक लेअर आपल्या मनावर किंवा आत्म्यावर साठत जाते. बघा, उदाहरण जसं एखादी गोष्ट तुम्ही एका जागेवर ठेवली आणि ती खूप दिवस हलवलीच नाही, तर त्या गोष्टीवर कशी धूळ साठत जाते हळूहळू, अगदी हे तसंच आहे. आता जेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, भजन, आरती, जे काही ईश्वरी देवाची भक्ती करतो, त्यावेळेला काय होत असते की आपली मनशुद्धी होत असते, आपली आत्मशुद्धी होत असते. ती जी ईश्वरी शक्ती आहे, जी स्वामींची शक्ती आहे, ती आपल्यातल्या या नकारात्मकतेला बाहेर काढून ती शक्ती, ती दैवी शक्ती तिथे जागा घेत असते, आपल्या मनात स्वतःची जागा निर्माण करत असते. पण या नकारात्मकतेला जेव्हा बाहेर काढलं जातं, तेव्हा ती अशी सहसा साध्या सोप्या पद्धतीने जात नाही, तर ती भरपूर विरोध करते. बघा, आता एखादी खुर्ची रिकामी असेल तर त्यावर आपण बसणं किती सोपं आहे, आपण लगेच बसू शकतो. पण त्याच खुर्चीवर जर एखादी व्यक्ती बसलेली असेल आणि तिला उठवून तुम्हाला त्यावर बसायचं असेल, तर ती व्यक्ती लगेच उठेल का? नाही ना. ती तुमच्याशी भांडेल, आरडाओरडा करेल, सगळ्या प्रकारे ती विरोध करेल, अशी ती व्यक्ती उठणारच नाही. तर हे एक उदाहरण होतं. तर अशाच प्रकारचं हे आहे. तर जेव्हा ही दैवी शक्ती आपल्यात येत असते, जेव्हा हे ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असते, ते ह्या नकारात्मकतेला बाहेर काढतं. ही नकारात्मकता सर्व प्रकारे विरोध करते की जेणेकरून तुम्ही ही पूजा, नामस्मरण हे बंद करावं, त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये, त्यासाठी तिचे प्रयत्न असतात. आणि तिच्या विरोधाची पद्धत म्हणजेच की हे जांभाळ्या येणे, आळस येणे, कधी एकदा उरकतोय, कधी एकदा उठतोय हे ठेवून असं होणे, झोप येणे, खोकला येणे, शरीरावर तुम्हाला कुठे कुठे खाज येईल, की म्हणजे तुमचं लक्ष लागू नये त्या पूजेमध्ये, तुमचं मन एकाग्र होऊ नये, हे सगळे त्या नकारात्मकतेचे म्हणजे त्याचे प्रयत्न असतात की तुमची ही पूजा सफल होऊ नये, तुम्ही सोडून द्यावं, तुम्ही करू नये. अनेक हे तर झालं शारीरिक लेवलवर. पुढे मानसिक लेवलवरही तुम्हाला खूप खूप विचार येतील, तुमचं मन एकाग्र होणारच नाही, वाईट विचार सुद्धा येतील, वाईट येतील, स्वामींबद्दल असतील, देवाबद्दल, इतर कोणाकोणाबद्दल वाईट विचार येतील. तर ह्या गोष्टीवर आपण एक सुंदर व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे त्यात स्वामींनी खूप छान उत्तर दिलेलं आहे आपल्याला की पूजा करताना, नामस्मरण करताना मनात वाईट विचार का येतात. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन,
आणि व्हिडिओच्या शेवटीही देईन, तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. तर आपण होतो की मानसिक लेवलवरही विचार येणार, खूप विचार, तुमचं मन एकाग्र होणार नाही. तरीही तुम्ही पूजा करत राहिलात की पुढची लेवल असते की बुद्धीची. तुम्हाला तुमच्याच आतून एक आवाज येईल. तुम्ही जर खूप अर्धा तास वगैरे त्यापेक्षा जास्त बसलात तर तुम्हाला अनुभव येईल की तुमच्याच आतून आवाज येईल की अरे चल उठ, काय किती वेळ बसलायस हे माळ घेऊन, किती वेळ बसलायस देवासमोर, चल उठ, कामं पडली आहेत बघ केवढी, हे काय होणार आहे का हे करून, काय होणार आहे हे करून, तुला जमणार आहे का, कामं पडली आहेत. आणि तुम्हाला एक एक कामं बिमं पण आठवतील त्या वेळेला. पण मित्रांनो, आपण वरती बोललेलो या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी आपण हार मानायची नसते. हे सगळं झालं म्हणून लगेच पूजा सोडून उठायचं, सोडून द्यायचं नसतं मित्रांनो. आपण दटून राहायचं असतं. आपण ही पूजा, नामस्मरण जे काही करतोय ते करत राहायचं असतं. जसं तुम्ही जास्त जास्त पूजा कराल, रोज करत राहाल, तशी ही नकारात्मकता बाहेर जाऊन जाऊन पूर्ण मनशुद्धी होईल, पूर्ण आत्मशुद्धी होईल. ही नकारात्मकता गेली की व्यवस्थित मग तुमची पूजा होणार, व्यवस्थित तुमचं मन लागणार, एकाग्र होणार तुम्ही त्या पूजेमध्ये, तुम्हाला प्रसन्न वाटेल, छान ती पूजा स्वामींपर्यंत पोहोचेल. बघा, एखादा एक चित्रकार असेल, तो जेव्हा म्हणजे शिकायला जातो चित्रकला, त्यावेळेला सुरुवातीला लगेच तो छान पेंटिंग काढेल का? नाही ना. सुरुवातीला खराब येईल, वाकड्या तिकडे येतील रेषा, खराब येईल, खोडून खोडून परत काढायला लागेल त्याला. पण जसा तो रोज सराव करेल, रोज काढत जाईल, तशी त्याची चित्र छान छान होतील आणि मग तो एक चांगलं पेंटिंग काढेल, चांगला चित्रकार होईल. या बाबतीतही मित्रांनो तसंच आहे. जसं तुम्ही रोज पूजा कराल, रोज व्यवस्थित मनापासून पूजा कराल, पूर्ण देवावर, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून कराल, तेव्हा ही नकारात्मकता तुमच्या आतली संपूर्ण निघून जाईल. त्याची जागा हे ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची पूजा छान देवापर्यंत पोहोचेल, छान मनापासून होईल. आणि जेव्हा ही अशी पूजा तुमची होईल मनापासून वगैरे, तर तेव्हा तुम्हालाच कळेल, तुम्हालाच त्याची पोचपावती मिळेल, तुम्हाला एक प्रसन्न वाटेल, छान फ्रेश वाटेल, असं प्रकारे केलं तर मित्रांनो, हे जे काही झोप, जांभळा वगैरे येणं, ही सगळी अशुभ लक्षणं आहेत. पण म्हणून आपण हार मानायची नाहीये. आपण रोज नियमित व्यवस्थित पूजा असेल, नामस्मरण असेल, हे करतच राहायचं आहे. ह्याचा फक्त तुम्हाला पूजेत नाही तर इतर आयुष्यातही तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता बघा, सध्याची ही जी काही परिस्थिती चालू आहे, ह्याच्याने किती नकारात्मकता आपल्यामध्ये येत असते. आपण घाबरून जातो, आपल्या देवावरचा म्हणजे संशय येतो की काय होईल, कसं होईल. तर ह्या सगळ्यामध्ये या गोष्टीची फार मदत होते मित्रांनो. ह्या पूजा, नामस्मरण वगैरे मनापासून केल्यामुळे आपल्याला एक आत्मबळ मिळतं, एक देवावर आपला विश्वास राहतो, एक त्याची ईश्वरी ताकद आपल्या पाठीमागे राहते, ती आपलं संरक्षण करते. जीवनात एक जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन येतो. काही झालं तरी लगेच तुम्ही निराश, हताश न होता एक सकारात्मकतेने जगायला लागता, दुसरा मार्ग शोधता. आणि ही जी स्वामींची दैवी शक्ती आहे, ही तर आपल्याला मार्गदर्शन करतच असते. आपल्या स्वामी भक्तांवर स्वामींचं लक्ष असतंच. त्यामुळे हे सगळं काही झालं तरी तुम्ही हार मानायची नाही. व्यवस्थित आपलं नियमित रोजच्या रोज पूजा, नामस्मरण असेल, मनापासून करायचं आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की स्वामी माझ्या सोबत आहेत, स्वामी माझं सगळं नेहमी चांगलंच करणार, स्वामी असताना माझं काही वाईट होणारच नाही आणि स्वामी माझे रक्षण करते, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर मित्रांनो, चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.